तलावात बोर घेतल्यानंतर 200 फुटाचा बोर घेतला पाहिजे, ब्लास्टिंग केली पाहिजे. त्याच्यात अशी केशिंग टाकली पाहिजे जमिनीच्या वरच्या साईडपर्यंत, एक 2 फूट 3 फूट हाईटला जमिनीच्या वरी. त्याला असं टोपण लावलं पाहिजे. त्या केशिंगला असे छिद्र असले पाहिजे आणि ह्या छिद्रातून भूगर्भात पाणी जाणार. तर हे जे वॉटर बँक तयार होणार आहे, तर अनेक लोकांना वॉटर बँक म्हणजे एका माणसाची नाही, जे भूगर्भातली पाण्याची पातळी वाढणार आहे. तर ह्या पद्धतीने शासनाने पूर्ण देशामध्ये प्रत्येक तलावामध्ये असे बोर घेऊन भूगर्भातलं पाणी पातळी वाढण्याचं काम करावं. नमस्कार, मी वनश्री पुरस्कार विजेते सखाराम शिंदे, शिवनी, बीड. मला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार भेटला. 40 वर्षापासून झाडं लावा झाडं जगवायचं काम करतो. पण आज रोजी देशावर खूप मोठं संकट येण्याची शक्यता आहे असं म्हणतायत मुख्यमंत्री, म्हणतायत पंतप्रधान म्हणतायत. सुपर अनिलोची 150 वर्षातली सर्वात मोठी लागण होण्याची शक्यता आहे आणि दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. तर 2013ला तलावातील पुनर्भरण या विषयावर मी बोललो होतो. साऱ्या पेपरला बातम्या छापून आल्या होत्या. तर तलावातील पुनर्भरण म्हणजे काय? महाराष्ट्रात पाझर तळे किंवा मोठे तळे खूप आहेत. की पाझर तळ्याचा अर्थ असा होतो की भूगर्भात पाणी गेलं पाहिजे, पण तलावात गाळ साचल्यामुळं भूगर्भात पाणी जात नाही. तर माझी अशी कल्पना आहे की तलावात 200 फुटाचं बोर घेतलं पाहिजे. बोर घेतल्यानंतर ज्यावेळेस तलाव पूर्ण ओव्हरफ्लो होईल त्यावेळेस ह्या बोर मधून भूगर्भात पाणी जाईल. तर तलावाचं पाणी बाष्पीभवनाने नाहीसं होतं किंवा लोक फुकट घेऊन जात आहेत. तर भूगर्भामध्ये वॉटर बँक वाढली पाहिजे, वॉटर लेवल वाढली पाहिजे आणि भूगर्भातले बँक हे कधी ना कधी तुमच्या कामाला येईल. तर प्रत्येक तलावामध्ये 3-4 बोर जर असे घेतले आणि ह्या छिद्रामधून पाणी मध्ये भूगर्भात जाईल आणि भूगर्भात पाणी गेलं तर भूगर्भाची पाण्याची पातळी वाढेल, ही अशी माझी कल्पना आहे. पण आज शासन दुष्काळाच्या नियोजनाला लागलंय असं मोबाईल मध्ये किंवा पेपर मध्ये ऐकायला भेटतंय. पण मी शासनाला, पंतप्रधान साहेबांना व मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की हे जे मी मॉडेल 2013ला विकसित केलं, हे जर तुम्ही संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी केली तर नक्कीच याच्या अगोदर पाणी अडवा पाणी जिरवाचे खूप कामं झाले, ते बी सुद्धा चांगलेच झालेत, वाईट झाले नाहीत. त्यांनी सुद्धा वॉटर लेवल वाढतायत. पण त्याच्या व्यतिरिक्त ते बी खरं आहे. आणि ह्या पद्धतीने वॉटर बँक जर वाढवायची असेल तर तलावामध्ये, आता याच्या मॉडेलमध्ये मोबाईलवर मी काही जास्त बोलू शकत नाही, पण ज्यावेळेस डिटेलमध्ये शासनाचे प्रतिनिधी मला ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस त्याचं डिटेलमध्ये भूगर्भात पाणी कसं वाढतं, कुठले खडकाचे प्रकार असतात, खडकाला असे गॅप असतात, त्याला ब्लास्टिंग करावं लागत आणि ही भूगर्भाची पाणी पातळी वाढवण्याचं हे नंबर 1 काम आहे असं मला वाटतंय. तर ह्या शासनाने ह्या विषयाचे असे काम करावे. दुसरा बोलतो, महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी अनेक आहेत. मी लोकप्रतिनिधीला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं कोणाचंच लक्ष नाही त्या कामावर, खऱ्या कामावर. पण देशामध्ये ज्यावेळेस देशावर संकट येतं त्यावेळेस देशसेवा किंवा निस्वार्थ भावनेने केलेलं काम किंवा नियोजन हे जर केलं तर नक्कीच देश संकटात असल्यामुळं या पद्धतीने केलं तर पाणीची प्रश्न सुटल, एवढीच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला व मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे. एवढं बोलून थांबतो.